हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते. तर आज मी बनवली आहे पोटली बॅग. तर तुम्हाला दाखवते मी ह्याच्यामध्ये मी मेजरमेंट किती घेतलेलं आहे ते. तर हे बघा, हे जे पैठणीतलं कापड मिळतं ना, तर अशा पद्धतीचं मी कापड घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना उंची मी घेतलेली आहे 10 इंच आणि रुंदी घेतलेली आहे साधारण 10.5 इंच. तर पैठणीचं कापड आहे ना, तर अशा पद्धतीचं तुम्ही जर घेतलं ना, तर हे कोणतीही तुम्ही साडी घातली ना पैठणीची, तर त्याच्यावरती तुम्ही ही पोटली बॅग घेऊ शकता. म्हणजे असं काही नाही की प्रत्येक कलरची नाही का तुम्हाला हवे आहे असं काही नाही आहे. ह्या कलरचं कापड जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही कोणत्याही साडीवरही यूज करू शकता. तर हे अस्तरसाठी मी ब्लाऊज पीसमधलं कापड वापरले. त्यानंतरनं लटकन मी अशा पद्धतीच्या लावलेल्या आहे. तुम्ही लटकन तयार करून पण लावू शकता. आणि ही लेस घेतलेली आहे. त्यानंतर ही नॉड आहे मल्टी कलरची. आणि त्यानंतरनं मी याच्यामध्ये घेतलेली आहे, ही बघा अशा प्रकारची एक लेस होती माझ्याकडं, तर ती पण मी लावून घेणार आहे. म्हणजे जो राऊंड आहे ना, त्या राऊंड शेपला मी बाहेरच्या साईडला दिसेल अशा पद्धतीनेही लावून घेणार आहे. तर हे बघा, सुरुवातीला आता काय करायचं आहे, वरचा भाग आहे ना त्याला आपण अस्तर जोडून घ्यायचे. तर मी ज्या पद्धतीने ठेवते ना त्या पद्धतीने अशा पद्धतीने ठेवून वरती आहे ना शिलाई देऊन घ्यायची याला. म्हणजे काय होतं, सेपरेट शिलाई म्हणजे द्यावी लागत नाही आणि कापड पण वेस्ट जात नाही आपलं. तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई, आता दुसरा पण भाग मी जोडून घेतलेला आहे. आता हे उलट करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं इथं मी दाखवते त्याप्रमाणे वरच्या साईडला थोडीशी शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्त इथं मार्जिन नाही घ्यायचं, कारण आपल्याला परत खाली एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे कापड आणि तिथं शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. आणि इथं आपण आता शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता कसे गौरी गणपती वगैरे येत आहेत, सण सुरू होणार आहेत, तर अशा पद्धतीचे पोटली बॅग तुम्ही नक्की तयार करा. तर आता याच्यावरती आपण लेस लावून घ्यायची आहे. आता इथं पण लेस लावून घ्यायची आहे आणि खाली आहे ना मी 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई देऊन अशा पद्धतीने लेस जोडून घ्यायची आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने दिसत आहे. तर आता ही फ्रिल आहे ना, ही फ्रिल मी बरोबर म्हणजे दोन्ही साईडला सेम येईल अशा पद्धतीने मी जोडून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. खालच्या साईडला ठेवायचं आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने मी जोडून घेतलेलं आहे. आणि आता आपण एकावरती एक भाग ठेवून त्याला आपण जोडून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आता याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता इथे शिलाई देताना एक मी तुम्हाला दाखवते की इथं जे आहे ना साईड बघा, दाखवते मी तुम्हाला. तर इथं आपण शिलाई नाही द्यायची, कारण आपल्याला नॉड घालायची ना, त्यासाठी तिथं हे बघा मी दाखवते कशा पद्धतीने शिलाई द्यायची. तर हे बघा इथं घ्यायचं अशा पद्धतीने आणि थोड्या अंतरावरती आहे ना अशा पद्धतीने हे बघा, आणि इथं आपण उचलून घ्यायचं आहे आणि थोडं पुढं घेतल्यानंतरनं शिलाई मग कंटिन्यू करायची. म्हणजे तो भाग आपल्याला नॉड घालण्यासाठी आहे ना तो भाग लागतो. तर दोन्ही साईडला सेम पद्धतीने अशीच शिलाई देऊन घ्यायची तुम्ही. तर याच्यामध्ये तुम्ही कसे, आता इथं मी जे फ्रिल लावत आहे ना, फ्रिलची लेस, तर तिथं तुम्ही लटकनवाले आता मिळतात ना, हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडला इथं शिलाई नाही द्यायची. तर तिथं तुम्ही लटकनची लेस पण लावू शकता. हे बघा मी इथं जी फ्रिलची लेस लावली ना, इथं आत्ता बघा वेगवेगळ्या प्रकारच्या लटकनच्या लेस निघालेल्या आहेत, ते पण खूप छान वाटतं. तर आता इथं नॉड बघा, इथं जे आहे ना इथं आपण नॉड घालून घ्यायचे. तर आता ही एका साईडला घालून झाली आहे. तर आता दुसऱ्या साईडला पण सेम पद्धतीने लावून घ्यायचे नॉड. तर हे बघा आता मी दाखवते तुम्हाला, हा हे फायनल लुक. आणि आता याला आपण नॉड जे घालून घेतलेले आहेत ना दोन्ही साईडला, त्याला आपण लटकन लावून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्ही पैठणीचं कापड तुमच्याकडे शिल्लक असेल ना, तर तुम्ही बनवून पण लावू शकता लटकन, त्या पण छान वाटतात. पण माझ्याकडे कापड शिल्लक नव्हतं, त्यामुळं मी तयार लटकन लावलेले आहेत. तर हे बघा कसे दिसत आहे लटकन लावल्यानंतर ना. आता हा फायनल लुक आहे. तर हे बघा मी तुम्हाला आता हे करून दाखवते. हे बघा फ्रिल पण बघा, फ्रिलवाली लेस पण एकदम परफेक्ट बसलेली आहे. तर या पोटली बॅगमध्ये तुम्ही एक नाही तुमचा मोबाईल ठेवू शकता, तुमच्याकडे छोटा तुमचा म्हणजे पैशांचा पाऊच असेल तो ठेवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. ही पोटली बॅग तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती जो बेल आयकन आहे त्याच्यावरती पण प्रेस करा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ येतात आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.